कवयित्री स्नेहा पंडित यांच्या निसर्ग किमया बॅकवोट काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन. साहित्य जल्लोष आणि समाज उन्नती मंडळाचा जागर मराठी बॅकवोट सोहळा संपन्न. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वसईतील माणिकपूर येथील समाजोन्नती सभागृहात साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आणि समाज उन्नती मंडळ संचलित मनोहर वाचनालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागर मराठी बॅकवोट या विशेष कार्यक्रमाचे उत्स्फूर्त आयोजन करण्यात आले होते. कवयित्री स्नेहा संदीप पंडित यांच्या निसर्ग किमया बॅकवोट या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका दीपाली केळकर यांच्या हस्ते या संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना स्नेहा पंडित यांनी निसर्ग आणि कवितेचे नाते उलगडले. कवितेचे खरे सौंदर्य हे शब्दालंकारांनी खुलते आणि निसर्ग हा एक शाश्वत चमत्कार आहे. निसर्गात रमणाऱ्या सखीमध्ये असणारा भाबडा जीव हाच काव्याचा आत्मा असून त्यामुळेच माझ्या कवितेचा चेहरा निसर्गाचा होऊन बोलतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. निसर्गाला देखील स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो, हा विचार त्यांनी आपल्या काव्यसंग्रहातून समाजासमोर मांडला आहे. या प्रसंगी आयोजित आम्ही मराठी बॅकवोट या परिसंवादाने उपस्थितांची मने जिंकली. दीपाली केळकर यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत हा संवाद साधला. यामध्ये इस्रायलहून आलेल्या यार्देना शालोम सानकर यांनी आपल्या वडिलांनी लावलेल्या वाचनाच्या आवडीमुळे हिब्रू मातृभाषा असूनही त्या आजही मराठीशी कशा जोडलेल्या आहेत, हे सांगितले. तर घरी गुजराती वातावरण असूनही संपूर्ण शिक्षण आणि साहित्य लेखन मराठीतूनच करणारे वर्जेश सोलंकी यांनी भाषेची प्रादेशिक सीमा ओलांडली. मुस्कान चुरिहार यांनी मराठी खाद्यसंस्कृती आणि साहित्याबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले, तर फादर जो अल्मेडा यांनी मराठी माध्यमातील शिक्षण आणि साहित्याच्या आवडीबद्दल भाष्य केले. या परिसंवादातून मराठी भाषेची व्याप्ती आणि तिची सर्वसमावेशकता अधोरेखित झाली. कवयित्री स्नेहा संदीप पंडित यांनी आपल्या मनोगतात पर्यावरणाच्या ज्वलंत विषयाला स्पर्श केला. निसर्गाची बारीकसारीक हालचाल, हिरवळीचा साज आणि वादळातही तग धरून राहण्याची जिद्द या काव्यसंग्रहातून मांडली आहे. निसर्ग आपल्याला भरभरून देतो, पण प्राणी आणि झाडांनाही मोठा संघर्ष करावा लागतो. पृथ्वीचा श्वास असलेल्या हिरव्या छटांचा जिवंत अनुभव वाचकांना यातून मिळेल, असे त्या म्हणाल्या. या सोहळ्याला साहित्यिक अँड्रू कोलासो, स्थायी समितीचे माजी सभापती संदेश जाधव, डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे, उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज, नगरसेवक कल्पेश मानकर, अजय रॉड्रिग्ज, नगरसेविका पुष्पा जाधव, प्रमिला पाटील, सुवर्ण पाटील, मार्शलिन चाको, वर्जेश सोलंकी, मुस्कान चुहिकर आणि वसई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप पंडित यांच्यासह मोठ्या संख्येने साहित्यिक, लेखक, कवी आणि रसिक वाचक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदेश जाधव यांनी केले, तर उपस्थितांनी कवयित्री स्नेहा पंडित यांच्या निसर्गप्रेमी लेखनाचे भरभरून कौतुक केले. पाहिलं तर वेळा म्हणतील, ते पूर्ण केलं तर नशीबवान म्हणतील. तू पुढे निघाला तर मागे ओढतील, मागे राहिलास तर तुडवतील. तू तत्वनिष्ठ राहिलास तर कट्टर म्हणतील, तत्वांपासून घडलास तर ढोंगी म्हणतील. तू स्वाभिमान जपलास तर अहंकारी म्हणतील, नम्रता दाखवली तर दुबळा म्हणतील. तू परिवर्तनाचा ध्यास धरला तर बंडखोर म्हणतील, स्थिती स्वीकारली तर निष्क्रिय म्हणतील. तू सत्याला आवाज दिलास तर अस्वस्थ होतील, खोट्याला साथ दिलीस तर टाळ्या वाजवतील. काही केलं तर काय केलं म्हणतील, नाही केलं तरी काय केलं म्हणतील. आता ते काय म्हणतील ह्याचा विचार जर तूच केला तर ते काय म्हणतील. म्हणून तू जग, तुला हवं तसं मित्रा, जगाचं काय ते काहीही म्हणतील. म्हणून तू जग, तुला हवं तसं मित्रा, जगाचं काय ते काहीही म्हणतील. नमस्कार. नेहमी म्हणते त्याप्रमाणे म्हणते, रूपाला फुलवत नाही तो अलंकार व्यर्थ, प्रतिभेची पारख नाही तो पुरस्कार व्यर्थ, लोकांना शिकवत नाही तो अहंकार व्यर्थ, आणि मनातून उमटत नाही तो नमस्कार व्यर्थ. त्यामुळे सर्व उपस्थितांना, सगळ्या रसिकांना, वसईकर रसिकांना अगदी मनापासून, अंतःकरणापासून नमस्कार करते. आणि साहित्य जागर मराठीचा या उपक्रमाअंतर्गत आम्ही मराठी हा जो आजचा परिसंवाद आहे, या परिसंवादात आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मराठी भाषा जिथे शब्दसंपदा भरपूर आणि त्याचमुळे साहित्य सुद्धा विपुल, आणि ह्या साहित्य आणि कला दोन्ही हातात हात गुंफून चालत असतात,
त्याचाच आविष्कार, त्याची प्रचिती आज इथे आपल्याला साहित्य जल्लोषच्या या जागर मराठीच्या मंचावर येते. पुढच्या सत्रात वळताना असं म्हटलं जातं की एक ठराविक वय झालं की वार्धक्य आलं किंवा ज्येष्ठ झालं. पण मंडळी नसतं तसं. 60, 70, 80 हे फक्त आकडे आहेत. जर का मन उत्साही असेल, मनात स्वप्नांची भरारी असेल, तर तिथे वय हे केवळ आकडाच असतो. आणि मग ह्या वार्धक्यालाही आपण निश्चितपणे म्हणू शकतो वार्धक्याची 80-83. अशीच कविता त्या मंचावर आज सादर करणार आहेत विशाखा गारवणकर. विशाखा गारवणकर ताईंनी गेल्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये त्या दिल्लीचे जे साहित्य संमेलन झालं तिथे त्या आपल्या इथून आमंत्रित कवयित्री म्हणून तिथे गेलेल्या होत्या आणि तिथेही त्यांनी कविता सादर केलेली होती. तर ऐकूया वार्धक्याची 80-83. हॅलो, नमस्कार. कुठल्याही कामाची सुरुवात करताना घरातल्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घेण्याची आपली परंपरा आहे किंवा आपले संस्कार आहेत. आता माझ्यासमोर बरेच ज्येष्ठ मला दिसत आहेत. मी त्यांच्यातलीच एक आहे वयाने. तर सगळ्या ज्येष्ठांना वंदन करून मी माझी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे वार्धक्याची 80-83. साठी बिठी विसरून जाऊ, साठी बिठी विसरून जाऊ, नुसते नंबर 70-80. साठी बिठी विसरून जाऊ, नुसते नंबर 70-80. मन असावे ताजे निर्मळ, मन असावे ताजे निर्मळ, वार्धक्याची 80-83. वार्धक्याची 80-83. सुख भोगले, सुख भोगले दुःख साहले, सुख भोगले दुःख साहले, केला समझोता आयुष्याशी. सुख भोगले दुःख साहले, केला समझोता आयुष्याशी. आता सजवू सारे उरले पळ, आता सजवू सारे उरले पळ, वार्धक्याची 80-83. वठला जरी का वृक्ष कितीही, वठला जरी का वृक्ष कितीही, हितगुण करीतो वसंताशी. वठला जरी का वृक्ष कितीही, हितगुण करीतो वसंताशी. कशास गणती शिशिरांची मग, कशास गणती शिशिरांची मग, वार्धक्याची 80-83. मी माझे विसरून सारे, मी माझे विसरून सारे, नातवंडांना घेऊ खुशी. मी माझे विसरून सारे, नातवंडांना घेऊ खुशी. रंगून जाऊ त्यांच्या रंगी, रंगून जाऊ त्यांच्या रंगी, वार्धक्याची 80-83. यशापयशाचे हिशेब विसरून, यशापयशाचे हिशेब विसरून, गप्पा रंगवू सवंगड्यांशी. यशापयशाचे हिशेब विसरून, गप्पा रंगवू सवंगड्यांशी. पुन्हा एकदा होऊ सानुले, पुन्हा एकदा होऊ सानुले, वार्धक्याची 80-83. कशास असावे पुन्हा वावडे, कशास असावे पुन्हा वावडे, चेहऱ्यावरल्या रेखांशी. कशास असावे पुन्हा वावडे, चेहऱ्यावरल्या रेखांशी. सॉल्ट अँड पेपर मिरवू कौतुके, सॉल्ट अँड पेपर मिरवू कौतुके, वार्धक्याची 80-83. असे जगावे प्रसन्न क्षणक्षण, असे जगावे प्रसन्न क्षणक्षण, वाटेल देवा काळासी. असे जगावे प्रसन्न क्षणक्षण, वाटेल देवा काळासी. आरसाही मग म्हणेल अपुला, वार्धक्याची 80-83. आरसाही मग म्हणेल अपुला, वार्धक्याची 80-83. धन्यवाद. मराठी जपणं, आपण महाराष्ट्रात राहू नये का याला मराठी जपत नाही हो. दुसऱ्याला म्हणून त्या मराठी जपतायत, त्यांना मराठी कसं म्हणायचं. आणि मुस्कान मराठीत कविता करते, हिला मराठी कसं म्हणायचं. हिचं शिक्षण मराठी माध्यमात झालंय, त्यामुळे ही मराठीच आहे, फक्त मातृभाषा त्यांची मराठी नाही. तर अशा ह्या चौघांची मराठी भाषेशी असलेली नाळ जी आहे, कशी आहे ती
संस्कृती त्यांना कशी जवळची वाटते, मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी साहित्य, मराठी माणसं त्यांना कशी जवळची वाटतात, या संदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मी सुरुवात करते ती फादर जो ऑलवेडा यांच्यापासून सुरुवात करते. मला या चौघांनाही खरं ते विचारायचं आहे की तुमचं शिक्षण मुळात कुठल्या माध्यमात झालं? माझं संपूर्ण शिक्षण म्हणजे पहिली ते MA इन एज्युकेशन, MA मध्ये सगळं मराठीत झालं. मी जरी गुरु विद्यालयात गेलो तर तिथे तत्वज्ञान आणि ईशज्ञान हे जरी इंग्रजीमध्ये असलं तर जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली, एक इंडॉलॉजी म्हणजे भारतशास्त्र, ह्यामध्ये आशिया खंडातले जे धर्म आहेत, तत्वज्ञान आहे, संस्कृती आहे, ते मी मराठीत दिले. विषयामध्ये काही जे विषय आहेत ते मी मराठीतच दिले. आणि जे काही मी लिखाण केलं, कविता, लेख किंवा पथनाट्य किंवा इतर काही, सगळं मराठीत केलं. आणि मराठी केल्याचा मला फार फार अभिमान आहे. तुमचं शिक्षण कुठल्या माध्यमात झाले? माझे शिक्षण, प्रथम मी सर्वांची माफी मागते. माझी मराठी चांगली आहे, पण जे आता इथे सगळे बोलले तेवढी चांगली नाही आहे, तर माफी मागते आहे. मी इंडियामध्ये भारतात जन्मले. 3रीपर्यंत इथे सर एली कलुरी शाळेत माझगावला शिकले आणि त्यानंतर आमच्या आई बाबांसोबत आम्ही सर्व कुटुंब, माझी भावंडं आणि आम्ही इस्रायलला शिफ्ट झालो 1970मध्ये. तेव्हा मी 10 वर्षाची होते आणि 3रीपर्यंत शिकल्यानंतर तिथे जाऊन माझ्या बाबांनी आमची म्हणजे मराठी जी भाषा आहे ती कायम ठेवण्यासाठी आम्हाला इंडियावरून पुस्तकं मागवले तिथे आणि ती वाचायला आम्हाला खूप म्हणजे आग्रह करायचे. आम्ही वाचायचो आणि आमच्या मित्रांना पत्र लिहा, म्हणजे लिहिणं वाचणं ते कायम राहील म्हणून. त्यामुळे माझी मराठी म्हणजे मी शिकले आणि कायम आहे अजूनपर्यंत. माझे मिस्टरसुद्धा इंडियनच आहेत, मराठीच आहेत. आम्ही घरात हिब्रू भाषा बोलतो, काही मराठी भाषा बोलतो. मुलांसोबत जास्त मराठी होत नाही, त्यांना कळतं मराठी, पण हिब्रूमध्येच जास्त बोलणं होतं. म्हणजे पालकांचा सहभाग महत्वाचा आहे ह्याच्यामध्ये, की वडिलांनी तुम्हाला त्याची गोडी लावली. हो, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या मराठी माणसासाठी सुद्धा हे महत्वाचं आहे की आपल्यावर ही जबाबदारी आहे की आपल्या पुढच्या पिढीला, जरी ती इंग्रजी माध्यमात जात असली तरी मराठीची गोडी लावणं हे आपल्या हातात आहे. तुझं शिक्षण कुठल्या माध्यमात झालं? ॲक्च्युली माझं संपूर्ण शिक्षण हे मराठी मीडियममधूनच झालेलं आहे. 1ली पासून ते 12वीपर्यंत मराठी मीडियममधून, आणि नंतर जेव्हा मी BA मध्ये ॲडमिशन घेतलं तेव्हा पण मी म्हणजे मराठी मीडियमच चूज केलं. पण आपण मराठी माध्यमात शिकलो याची कधी पश्चात्ताप किंवा खंत वाटते का की इंग्रजी माध्यमात जायला होतं, हिंदी माध्यमात जायला हवं होतं? नाही, कधीच नाही वाटलं. खंत वाटली हे किती महत्वाचं आहे. ॲक्च्युली माझे भाऊ इंग्लिश मीडियममध्ये होते. बाबांनी त्यांना इंग्लिश मीडियममधून काढून त्यांना मराठी मीडियममध्ये माझं जे शालेय शिक्षण जे आहे 1ली ते 10वीपर्यंत हे मराठीमध्ये झालं, आगाशीला येथील सेंट जेम्स शाळेमध्ये. त्यानंतर मी 2 वर्ष मी थॉमस बाप्टिस्टाला होतो आणि सगळे घेतात म्हणून मी पण कॉमर्स घेतला, कारण की आम्ही गुजराती ना, बनिया लोक. तर म्हटलं नोकरी जर तुला पाहिजे असेल तर म्हटलं तू कॉमर्स घे, आर्ट्सच्या नादी लागू नको. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर मी पुन्हा वर्तक कॉलेजला आलो. पण माझी एकंदर जगण्याची, विचार करण्याची, चिंतन मनन ही जी काही माझी प्रक्रिया जी होती आणि माझा जो काय हा भोवताल जो आहे, माझ्या भोवतालचा हा भोवताल, ही मराठी माझ्या भोवती अशी गरगर फिरत होती. आणि त्या चक्रव्यूहात म्हणजे तो चक्रव्यूह आहे, भाषेचा चक्रव्यूह, आणि त्यामध्ये मी असा गरगर फिरत होतो. मराठी ही एकंदर माझी जगण्याची सगळी ही प्रक्रिया होती. म्हणजे मी जेव्हा वर्तक कॉलेजला होतो आणि मी जेव्हा 13वीला मी गेलो तेव्हा मला असं समजलं की मी कॉमर्सचा स्टुडंट नाही आहे आणि मी आर्ट्सचा स्टुडंट आहे. म्हणजे सगळे कृष्णच मला वाचत होते
तर मी दिलीप चित्रे, भालचंद्र नेमाडे आणि अशा कथा कादंबऱ्या मी तेव्हा वाचत होतो. आणि मला असं काय वाटत होतं की हे कॉमर्स काय माझी लाईन नाही आहे, अकाउंट्स ही काय माझी लाईन नाही आहे, माझी लाईन ही वेगळी आहे. माझी लाईन आर्ट्स, लिटरेचर याच्यामध्ये मी रमत होतो. म्हणजे शाळेला सुद्धा असताना मराठी हा विषय आणि त्यातले कवी आणि लेखक हे माझं नेहमी लक्ष वेधून घ्यायचे. आणि त्यातल्या ज्या कविता आहेत म्हणजे नानो महानोड असेल, केशवसूत असेल, भारत आंबे असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे मंगेश पाडवकर, विंदा करंदीकर, सुरेश भट अशा वेगवेगळ्या प्रकारची जी कविता आणि ज्या कथा कादंबऱ्या लेख असतील ते माझं लक्ष वेधून घ्यायचे. आणि एकंदर माझा हा सगळा जो काही प्रवास जो आहे, कारण माझी पहिली भाषा जरी गुजराती जरी असली तरी माझी सगळी जी काही लेखन प्रक्रिया जी आहे ती सगळी मराठीतूनच आहे. मला जे ओळखतात त्यांना सगळं हे माझं जे एकंदर माझं प्रोफाईल गेलं आपण म्हणून ते सगळ्यांना माझं प्रोफाईल माहीत आहे. म्हणजे कोणी गुजराती म्हणून मला कोणी ओळखत नाही, कोणी वाटलं तर त्याला असं वाटतं की गुजराती आहे ना, तर एकंदर मी वर्ष सोळंकी हा मराठीचा आहे. तुमची 8 पुस्तकं आहेत ना? हो हो, 8 पुस्तकं माझी मराठीमध्ये आहेत. दुसरं आम्ही असं एक केलं की आम्ही 200 मराठी कवी, 200 महाराष्ट्रातील 200 मराठी कवींना आम्ही गुजरातीत नेलं. तर असं हे करताना मी असं ठरवलं नाही की हा कवी अशुद्ध आहे किंवा हा कवी जरा थोडा कमी प्रतीचा आहे, असं न करता आपण सगळ्या कवींना म्हणजे सर्वसमावेशक अशी भूमिका घेऊन म्हणजे 1990 नंतर जे कवी लिहितात त्या सगळ्यांना मी घ्यायचा प्रयत्न केला. त्यातले काही गोवामधले पण होते, म्हणजे भर महाराष्ट्रातले पण कवी होते. पण मी माझं असं एक हे होतं की आपण एक 200चा टप्पा पार करू आणि काहीतरी एक आपण असं चॅलेंजिंग काम करू की जेणेकरून आपली मराठी कविता इतर भाषेत जाईल. आणि मराठी आणि गुजराती म्हणजे हे दोन्ही म्हणजे काय म्हणतात त्याला आपण बहिणीत आहेत. आणि हा असा एक आपण प्रयोग करून पाहिला आपण. हे केवढं मोठं कार्य आहे, पण मराठी कविता गुजरातीपर्यंत नेणं हेच केवढं मोठं काम तुम्ही केलेलं आहे. पण अशा भाषेच्या गमती होतात का कधी? म्हणजे गंमत म्हणून सांगते बरं का, वाचलेलंच आहे. ग्रामीण भाग महाराष्ट्रातला एक खेडं, त्या खेड्यामध्ये एक स्त्री पाणवठ्यावर जाते, कपडे धुवायला म्हणून जाते. आणि तिथे तुम्ही म्हणालात तसं गुजराती बनियाच तिथे असतात, गृहस्थ त्या पाणवठ्यावर कपडे धुत असतात. तर ती जी महिला आहे, ग्रामीण महिला, ती त्या गुजराती गृहस्थाला सांगते की मला जरा 2 गळशा पाणी देता का? ते गुजराती गृहस्थ म्हणतात हूँ नवरो नथी, हूँ नवरो नथी. हा, तर तिला राग येतो. तिला वाटतं की ठीक आहे, तुला नवरा नाही असा म्हणतोय. म्हणून ती जाते, घरी जाते आणि नवऱ्याला सांगते की असं तो माणूस म्हणते हूँ नवरो नथी. तो पण अगदी बाहेर सरसावून भांडायला येतो की काय तू माझ्या बायकोला असं म्हणतो हूँ नवरो नथी. तर मग त्यांची बातचीत वाचावायची होते आणि त्या वाचावायच्यामध्ये त्या मराठी माणसाला कळतं की ह्या माणसाला सांगायचं मी काही रिकामा नाही आहे. अशी गंमत म्हणजे माझी आजी जी होती ती मला एक सांगायची की वाटर करता करता जिवडा गया. म्हणजे परदेशातून एक माणूस आला होता आपल्या गावामध्ये आणि तो परदेशी भाषा सगळ्यांशी बोलायचा. तर रात्री तो उठला पाण्यासाठी आणि तो वॉटर करत होता. तर कोणाला काय समजलं नाही की वॉटर म्हणजे काय. तर ते वॉटर म्हणजे आपण आपली भाषा न बोलता आपण जी बाहेरची इम्पोर्टेड भाषा जी आहे ती आपण बोलण्याचा नेहमी प्रयत्न करतो. म्हणजे वॉटर करता करता जिवडा गया म्हणजे तो मेला. लोकांना समजलं नाही की याला पाणी पाहिजे म्हणून. तर ही अशी एक गंमत आहे. म्हणजे माझी आजी जी आहे तिच्याकडे बरेच असे शब्दांचे हे होते. म्हणजे ती म्हणायची की आम्ही शिंपी समाजातले, तर ती म्हणायची की दर्जी ढोलो गाणं पोलो. म्हणजे समजलं असेल तुम्हाला. तर अशा काही खूप काही गोष्टी असतात ज्या आपल्याला आपल्या परंपरागत पूर्वजापासून या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाल्या असतात. भाषेचं एक धन असतं आणि ते आपण जपायचं असतं. भाषा हीच आपली ॲसेट आहे, आपली संपत्ती आहे आपली भाषा. आणि मराठी मध्ये तर एवढं शब्द भांडार आहे आणि एवढे शब्दाचे वेगवेगळे विभ्रम आहेत. आणि ते करताना म्हणजे जेव्हा मी कविता जेव्हा असं लिहायला लागलो करायला लागलो तर एके ठिकाणी मला अशी कविता सुचली की जफर व मी या ह्या कवितेचा माझा हिब्रू भाषेत सुद्धा अनुवाद झाला. जेव्हा मी इंटरनॅशनल पोएट्री फेस्टिवलमध्ये ही मी कविता जेव्हा ती वाचली तेव्हा मला एक पॅलेस्टाईनी कवयित्री होती ती म्हणाली, वर्जेस वी आर सेलिंग इन सेम बोट.
तुम्ही जे जफर व मी म्हणजे ते हिंदू आणि मुसलमान यावरती कविता आहे, तिकडे पण पॅलेस्टाईन आणि त्याचा जो एक इस्रायल हा एक लढा आहे तिकडे. तर कविता ती अशी एक थोडीशी सांगतो तुम्हाला मी. जफरच्या घरी रमजानचं शरबत प्यालो व त्याच्या निकाहाला शाही बिर्याणी. त्याची आई माझ्याच आईसारखी, त्याची आई माझ्याच आईसारखी घरासाठी खपताना चेहऱ्यावरचे छिलके निघालेली. त्याच्या घरातल्या भिंती माझ्याच घरातल्या भिंताडासारख्या कुठे कुठे पोपडे निघालेल्या. आता या कवितेत गुजराती पण आहे, मराठी पण आहे. पोपडे, छिलके असे हे वेगवेगळे शब्द आहेत. तर आपण काय करतो की जशी शेणाबरोबर जशी माती चिकटते तसं आपलं असतं. म्हणजे आपण जे आहे, जे आपण अनुभवलेलं आहे आणि जी आपली भाषा आहे, म्हणजे माझी गुजराती भाषा आहे, तर मी या भाषेचा कुठेतरी मी उपयोग सुद्धा करतो म्हणजे माझ्या कवितेमधून. तर असं बऱ्याच काही सूक्ष्म अशा गोष्टी होत असतात. मला तर वाटतं की एकंदर जे आपण लिहिण्याची जी काही प्रक्रिया आहे, कोणी चित्रकार जरी असेल किंवा कोणी आणखीन पण काय कला निर्मिती करत असेल तर त्याला त्याची जी संस्कृती जी आहे ती तो संमिश्रण कुठेतरी करत असतो आपल्याबरोबर. आणि असं वाटतं की गुजराती संस्कृती जी आहे ती पण तुमच्यामध्ये आहेच, अर्थातच ती तुमची मातृभाषा आहे. आणि मराठी याचा छान मिलाप तुमच्या साहित्यामध्ये होत असणार. आणि जसं अश्विनीने सुरुवातीला सांगितलं की व्यापकता आहे, हे विश्वाची माझे घर आहे जेव्हा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, किंवा विश्वासाठी जेव्हा ते प्रार्थना करतात, आता विश्वात्मके देवे, म्हणजे सगळ्या भाषा, सगळ्या संस्कृती त्याचा मिलाप भाषेमध्ये होणं हे गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा फादर जोअलमेडे यांच्याकडे येते. तुम्ही सुद्धा लेखक आहात, कवी पण आहात, तर तुमची लेखन प्रक्रिया, काव्य करण्याची प्रक्रिया ही मराठीतूनच होते आणि कशी आहे? किंवा तुम्ही एखाद्या 4 ओळी तुमच्या कवितेतल्या मी जवळजवळ 1986 ला पहिली कविता लिहिली आणि मग नंतर अनेक कविता लिहिल्या, लेख लिहिल्या, पथनाट्य लिहिली वेगवेगळे. आणि कविता होती ती प्रेमवशी होती. प्रिया आता मी कुणाचा, गेलो होतो रानात, विचार होते मनात, चांदणे होते गगनात, प्रिया आली होती अंगणात. मी साधलं होतं तिचे हित, पण तिने खवळलं होतं माझं पीत. ही आहे जगाची रीत, आता वाटते गात राहावे तिला गीत. तिने लढवली ती युक्ती, त्यातून नाही झाली माझी मुक्ती. जमलं होतं आमचं नातं, उघडलं प्रेमाचं खातं. रात्र होती एक, नाही दिली साथ, घातला दोघात वाद, पण मला लागला होता तुझा नाद. मी केली होती सेवा, तू माझा केला हेवा, अरे माझ्या देवा. बघून थकलो तुझी वाट, आता पकडली खाट, धरतो स्वर्गाची वाट. तू मला घातले मातीच्या खाचेत, त्यावरून प्रिय तू गेली का नाचत. तुमचे आवडते लेखक कोण मराठीतले? मला फादर फ्रान्सिस डिव्हिटो हे मला फार आवडतात. त्याचं नाही मी ऐकला. किंवा डॉक्टर सिसिलिया या करवालो, त्यांचं टिप्पणी काय ना, त्या दोघांनी जे लिहिलं त्यांचं माझ्या जीवनाशी मिळतं जुळत आहे. सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक परिस्थिती, धर्म, आपल्या वस्तीचं, म्हणजे जणू काही ते माझ्याविषयीच लिहितात असं मला वाटलं, म्हणून मला ते फार आवडतात. अर्थात मी नॉट विदाउट माय डॉटर हे देखील वाचलेलं आहे किंवा अनेक अशी पुस्तकं मी वाचेल. विशेषतः मला आवडलेलं, अतिशय आवडलेलं पुस्तक म्हणजे आपल्या ज्या माजी संगीता उत्तम गायगुडे यांचं कुमार हे पुस्तक. म्हणजे ज्या तऱ्हेने तिने खरतर जीवन जगलं ते मला खरोखर प्रेरणा देणार आहे. म्हणजे अशा अनेक प्रकारची पुस्तकं मला वाचायला आवडतात. आणि विशेषतः जे जास्त प्रेरणा देतात, आपल्याला उमेद देतात जीवनाची, ते अधिक मला वाचायला आवडतं. सारख्या पुस्तकाचा उल्लेख सरांनी केला. म्हणजे आपण ही मंडळी जेव्हा ही मंडळी मराठीच आहेत, मी म्हटल्याप्रमाणे मराठी वाचतायत, तर आपण किती पटीने खरं तर मराठी वाचायला हवं असं ह्यांच्याकडे पाहिल्यानंतर किंवा ह्यांचं बोलणं ऐकल्यानंतर वाटतं. यादीला मॅडमकडे येते. इस्रायलमध्ये मराठी मंडळ आहे असं मी ऐकलंय, बरोबर आहे? हो आहे. म्हणजे ज्यू इथून जे इस्रायलला गेले आहेत ते जवळजवळ मला तर वाटतं की 1,00,000च्या वर आहे. अच्छा. हो. आणि सर्व इस्रायलवर पसरलेले आहेत. आणि म्हणजे
1960मध्ये ते इस्रायलला गेले. इस्रायलचा म्हणजे स्वातंत्र्य 48मध्ये झाला. त्यानंतर जगातून ज्यू लोक इस्रायलमध्ये जायला सुरुवात केली. पण एक मात्र आहे की सर्व देशांमध्ये म्हणजे वर्ल्डमध्येच ज्यू लोकांना फार त्रास झाला. तुम्हाला माहीतच असेल हिटलरचा त्रास आणि इतर देशांमध्ये सुद्धा फार त्रास झाला. पण एक गोष्ट आहे की भारतामध्ये कधीच असं झालं नाही की ज्यू लोकांना काही त्रास झाला. एवढं सांगू त्याचा आम्हाला खूप हे वाटतो म्हणजे अभिमान वाटतो. आणि आम्ही इस्रायलमध्ये जे दुसऱ्या जातीचे म्हणजे ज्यू आहेत त्यांना आम्ही हे गर्वाने सांगतो, एकदम गर्वाप्रमाणे. आणि त्यांना खरं नाही वाटत की एवढं कसं असू शकेल. साऱ्या देशांमध्ये त्यांना त्रास झाला आणि इथेच कसं नाही. आणि आम्ही एवढं सुद्धा सांगतो की आमच्या सणांमध्ये आम्हाला सपोर्ट मिळायचा. गव्हर्नमेंट आमच्या प्रार्थनालयाच्या बाजूला पोलिसांचे काही पोलीस ठेवायचे, कारण काही आम्हाला कोणी त्रास नाही द्यावा म्हणून. तर त्याचा आम्हाला भूषण वाटतो चांगला. आणि मी म्हटल्यामुळे इस्रायलमध्ये मराठी मंडळ आहे, पण मग तिथे मराठी संस्कृती कशी जपली जाते किंवा तुम्ही वैयक्तिकरित्या घरामध्ये कशी जपता, काय करता? माझे आई बाबा यांना गाण्याचा आणि वाजवण्याचा म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स वाजवण्याचा खूप आवड होता. माझे बाबा क्लासिकल गझल सर्व ऐकायचे आणि ते ऐकत ऐकत आम्ही वाढलो. असेच आणि बाकीचे जे ज्यू आहेत इंडियन त्यांना म्हणजे आम्ही प्रोग्राम्स करतो. मी जेव्हा लग्नाच्या आधी माझे भावंड, माझा मोठा भाऊ हार्मोनियम वाजवतो, दुसरा भाऊ आहे तो गिटार आणि मँडोलिन वाजवतो, मी गाणी गायची. आणि आम्ही त्यावेळेला टी व्हीवर काही चॅनल असे नसतं आणि चित्रपटसुद्धा यायचे नाही. तर मग आम्ही प्रोग्राम करायचो. आमचे मित्र मैत्रिणी आम्ही प्रॅक्टिस करून करून आम्ही प्रोग्राम करायचो. आणि असेच लोक यायचे आणि त्या 2 ओळी मराठी गाण्याच्या नाही नुसत्या घरात आमच्या घरात बहुतेक करून म्हणजे क्लासिकल गझल वगैरे ऐकायचो आम्ही, हिंदी गाणी. आज सुद्धा आम्ही म्हणजे घरी माझ्या घरी सकाळ झाली की माझा नवरा तो यूट्यूबवर किंवा काही असो हिंदी गाणी, ती पण जुनी गाणी ऐकायलाच पाहिजेत आम्हाला. तसा तो दिवस आमचा सुरू होतो. मराठी खाद्यपदार्थ तिघा सगळ्यांनाच विचारायचं मला. मराठी खाद्य संस्कृतीतलं तुम्हाला काय आवडतं? मला तिखट पदार्थ आवडतात. माझ्या नवऱ्याला गोड फार आवडतो. इंडियामध्ये आल्या की गोड पदार्थाच्या दुकानामध्ये जाऊन 1 पाव किलो अर्धा किलो काहीतरी घेऊन स्वतःच खात बसतात. आणि मुस्कान? मला खाद्यपदार्थांमधून पुरणपोळी, ठेचा आणि आपला महाराष्ट्राचं फेमस वडापाव खूप आवडतं. बघा, पुरणपोळी तर आहेच. पुरणपोळीशिवाय तर काय आपला मराठी पाऊल पुढे जातच नाही. पण आपलं पिठलं भाकरी आहे, ठेचा आहे, अशा खूप साऱ्या म्हणजे मराठी आपली मिसळ आहे, मराठी मिसळ. आणि आपण कोल्हापूर साईडला गेलो तर तिकडे पांढरा रस्सा आणि अशा सगळ्या तोंडाला पाणी आणणाऱ्या सगळ्या खूप काही गोष्टी आहेत. तर असे आवडते पदार्थ आपल्याकडे आहेत, चांगले सगळे पदार्थ म्हणजे मराठी ज्याला आपण टच म्हणू. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही गेलात पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव असेल, जिलेबी असेल किंवा आणखी काय काय पदार्थ तर तिकडे तुम्हाला ते मिळतात. म्हणजे आपण साहित्य संमेलनाला पण समजा आपण गेलो तर तिकडे
पुस्तकाची दुकानं कमी असतात मुळे साहेब, पण अशी खाद्यपदार्थाची दुकानं खूप असतात आणि तिकडे गर्दी पण खूप असते. तर कधी कधी असं वाटतं की साहित्य संमेलनाला आपण गेलं जाण्यापेक्षा असं काहीतरी स्टॉल बिल लावला तर सगळे पैसे वसूल होतील आपले. तर अशा काही आहेत गोष्टी आणि चांगले चांगले सगळे पदार्थ आहेत. दुल्हनवही पियावन भाय असे वेगवेगळे खाद्यपदार्थ आहेत आपल्याकडे. पुरणपोळीवरून एक आठवलं, आता पुढच्या आठवड्यात इकडे होळी साजरा होते. होळीमध्ये आपण पुरणपोळ्या खातो आणि इस्रायलमध्ये त्याच दिवशी पुरीम हा आमचा सण आहे. त्या सणात आम्ही फॅन्सी ड्रेस वगैरे घालतो, प्रार्थनालयात जातो, प्रार्थना करतो आणि खूप मजा करतो. त्या दिवशी इवन दारूसुद्धा पियायला अलाउड आहे. हो, आणि पुरणपोळ्या पुरींच्या दिवशी आम्ही करतो. म्हणजे हे एक हा आहे. हो, तर ते खास मला आता सांगायचं आठवलं. पुरणपोळ्या फार आवडतात असं ते सांगतात. आणि फादर तुम्हाला नेमकं मराठी संस्कृतीत आणि खाद्यपदार्थाचं काय आवडतं? पहिलं म्हणजे वडापाव. मी ऑस्ट्रेलियाला गेलो, तिथे भारतीय भोजनाला जाऊन पहिला वडापाव खाल्ला आणि वडापाव तुम्ही नाही बोलू शकत नाही. पोट भरलं तर वडापाव खाऊ शकतो, इतर काय खाऊ शकत नाही. म्हणजे वडापाव आणि करंजा, त्यानंतर चकल्या, म्हणजे ह्या सगळ्या जे महाराष्ट्रीयन गोष्टी आहेत त्या सगळ्या आवडतात. नाही म्हणजे काहीच नाही, सगळं आवडतं.